घाटंजी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। मागेल त्याला विहीर ही योजना आता केवळ कागदावरच उरली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे। शेतकऱ्यांच्या या लढ्याबद्दल तुम्हाला काय वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी न्यूज 29 महाराष्ट्रला फॉलो करा। आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही पंचायत समिती घाटंजी मार्फत निवेदन सादर केलेले आहे की यवतमाळ जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत ज्या शेतकऱ्याच्या सिंचन विहिरीचे कामं चालू होते ते कामं पूर्णतः ठप्प पडलेले आहेत। मनरेगा योजनामधून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागेल त्याला विहीर आणि शेततळे देण्याचे आश्वासन केले होते आणि हा आकडा इतका फुगवटा झाला की फक्त नावापुरता ही योजना झालेली आहेत। शेतकऱ्याचे कामं अर्धवट आहेत। मे महिना जवळपास आलेला आहे तरी शेतकऱ्यांचे कोणतेही कामं चालू नाहीत, मस्टर निघत नाहीत। ज्याचे बांधकाम झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचा 1 वर्षापासून निधी त्यांना मिळालेला नाही। ज्या मजूर वर्ग त्या कामावर गेले होते त्यांचा सुद्धा आज 5 महिन्यापासून कोणतेही पेमेंट नाही। फक्त हे योजना नावापुरतीच आहे का? शासनाने शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे का? शेतकऱ्याची जर दिशाभूल झालेली असेल तर शेतकरी जर उद्या एखाद्या शेतकरी आत्महत्या केला तर याचा परिणाम याचा दुष्परिणाम जे होईल शासनाला जबाबदार पूर्ण शासन जबाबदार राहील। कारण की शेतकऱ्यांनी